यामध्ये तुम्ही पाहिलं, स्वराज्यासाठी येसुबाईंनी स्वतःला मोघली कैदेत झोकून दिलं. पण एक प्रश्न उरतो, येसुबाई कैदेत असताना स्वराज्य बाहेर कोण सांभाळत होतं? रायगड पडला होता. औरंगजेबाला वाटलं स्वराज्य संपलं. पण या संकटकाळी सह्याद्रीच्या कुशीतून बाहेर पडले दोन वाघ, संताजी आणि तानाजी. या जोडीनं गनिमी काव्यानं असा काही धमाकूळ घातला की खुद्द बादशाहची झोप उडाली. संताजींनी तर थेट औरंगजेबाच्या तंबूवर हल्ला करून त्याचा सोन्याचा कळसच कापून आणला होता. दहशत अशी की मुघल घोडे पाणी प्यायला बिचकले. तर सैनिक त्यांना विचारायचे, का रे, तुला पाण्यातही संताजी धनाजी दिसतात का? इतिहास जो प्रत्येक सातारकराला माहीतच हवा. सातारच्या मातीने घडवलेला एक वीर, जो स्वतःच्या घरापेक्षा सत्यावर उभा राहिला. शिवरायांच्या निधनानंतर रायगडावर राजकारणाचे प्रचंड वादळ झाले. सोयराबाई आपल्या मुलगा राजारामाला गादीवर बसवण्याच्या तयारीत होत्या आणि त्यांची संपूर्ण योजना अवलंबून होती एका माणसावर, सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीररावांसमोर कठीण प्रसंग होता. एका बाजूला त्यांची सख्खी बहीण सोयराबाई, हंबीररावांनी ठामपणे सांगितलं, सिंहासनाचा हक्क संभाजी राजेंचाच आहे, ना नातं ना स्वार्थ. त्यांनी निवडलं धर्म.